हॅलो, नमस्ते. कसे काय आहात? छान ना. मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय आहे, आपल्या मुलांना नोकऱ्या का मिळत नाहीत किंवा बेकारी का आहे, अनएम्प्लॉयमेंट का आहे, आपला कुठे काही चुकते का. ह्या विषयावरचा मी इंग्लिशमध्ये एक व्हिडिओ केला होता, पण बरेच जणांनी सांगितलं मराठीत पण करा मॅडम. म्हणताना मी मराठीत केले का, म्हणजे हा कळीचा मुद्दा आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटते आपले मुलांचं शिक्षण झाले तरी नोकरी लागत नाही का, कुठे चुकते, ते काय आपण करायला पाहिजे. हो, ही सत्य परिस्थिती आहे. आपण MPSC UPSCला मुलं तयारी करतो, बघतो किती 7 वर्षापासून 8 वर्षापासून, आणि नंतर ती तरी नोकरी लागली नाही की नाराज होतात. आता कुठे चुकते? आधी आपले शिक्षण संस्थेत काही चूक आहे का? हे बघा, नुसतं मुलांना आपण दोष देऊनही चालणार नाही. मुलांनी काय करावं हे तरी त्यांना आपण सांगायला पाहिजे. आपल्याकडे काय झाले माहिती का, डिग्री आहे पण त्यांना काही स्किल नाहीये, कौशल्य नाहीये. आहे तो BA MA MSc झालेला आहे, पण काय करणार म्हटलं की नाही, नोकरी लागत नाही. नोकरी लागत नाही, तुझं तू कर ना काहीतरी. ही क्षमता त्यांचे नाहीये, म्हणजे कौशल्य नाहीये. आपण काय करतो, नुसतं पाठांतर करतो, परीक्षेत जाऊन लिहितो, मार्क मिळतात, डिग्री मिळते, झाला. बाकी आपल्याला स्वतःहून क्रिएटिव्हली करायला काही येत नाही. ही मेन आपली चूक आहे का नोकरी मिळत नाही म्हणजे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटते सगळ्यांना व्हाईट कॉलर जॉब पाहिजे, बाकी काही करायला नको. अहो, कुठल्याही जॉबमध्ये तुम्ही टॉपला गेलात की कुठून कुठे पोचू शकता हे आपण विचार करत नाहीये. फक्त व्हाईट कलर जॉब पाहिजे बाबा मला, असं म्हणून चालेल का? किंवा ते ओके, तसला जॉब पाहिजे, ते तो आपण मिळवायला पाहिजे. तेवढी आपले कॅपॅसिटी आहे का, हा पण एक प्रश्न आहे. ते आज मला बोलायचं आहे, ते आपल्या मुलांनी काय करावं. आता गव्हर्नमेंट शिक्षण व्यवस्थेत बदल करेल, हे सगळं करेल, पण त्याला वेळ लागणार. पण आताच युवकांनी काय करायला पाहिजे, हा आपला कळीचा मुद्दा आहे. नोकरी नाही म्हणून काही नुसतं घरात बसलं की पोट भरते का? नाहीये. आता कौशल्य नाही म्हणजे का मी नाही म्हटलं, त्यांना काही क्रिएटिव्ह करायला येत नाही. एंटरप्रेनरशिप काही नवीन चालू करा, सेटअप म्हटलं की नाही. प्रॉब्लेम सॉल्व करायला येत नाही. हे कम्युनिकेशन स्किल चांगलं कसं दुसऱ्याला कन्वे करायचं तर सुद्धा येत नाहीये. फक्त डिग्री आहे पण इन्कम नाहीये. ही आत्ताची खरी परिस्थिती आहे. आता काल परवाची एक मुलगा माझ्याकडे आला होता. तो म्हणत होता, नाही मॅडम, MA झालेला आहे पण नोकरी मिळत नाहीये. B.Ed झालेलो आहे म्हणाला. मी म्हटलं, मग तू स्वतःचे क्लासेस वगैरे चालू कर ना. म्हटलं, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चालू कर एट ए टाइम. नाही, कसं करायचं, कोण येईल? मी म्हटलं, आधी 1-2 मुलांना तू टीचिंग चालू कर. चांगलं तू जर रिसल्ट मिळाले की आपोआप वाढत जाते. एकदम तुझ्याकडे 500 मुलं कुठून येणार? तू कसं काही त्यांना शिकवतोस हे काही कोणाला माहीत नाहीये. स्टेप बाय स्टेप. त्यामुळे हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ती तरी आपले मुलांना एकदम त्यांना जाऊन साहेब म्हणून बसायचं आहे. आपण कसं स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे हे पण आपल्याला जाण पाहिजे. त्यामुळे काहीतरी स्किल पाहिजे. ओके, तू MA B.Ed झालेला आहेस, मग तुला हे कॉन्फिडन्स का नाहीये?
मी प्रायव्हेट क्लासेस चालू करीन, हे कॉन्फिडन्स पाहिजे ना. तुझ्याकडे ती स्किल असली की. तुला चांगलं टीचिंग येत नसला की तुला कोण कशाला जॉब देईल, हा विचार आहे का नाही. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात, हे आता काल तो मुलगा भेटला होता म्हणून मी टीचिंगचा म्हटला, कुठल्याही क्षेत्रात आपण स्किल मिळवायला पाहिजे, हे महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल ओके, आपलं एज्युकेशन सिस्टम हळूहळू चेंज होईल, करतील, पण ह्याला वेळ लागणार. ते आजच्या मुलांनी काय करायला पाहिजे, ऑनलाईन ऑफलाईन कुठे तुम्हाला स्किल मिळते ते स्किल आपण शिकून घ्यायला पाहिजे. आधी स्वतःला काय आवडते तर बघा, तुमचे आवडीप्रमाणे पुढे जावा. आणि एक सांगू का, आपल्याकडे एक आहे, माझं शिक्षण झाले म्हणजे मी हे करणार नाही तर करणार नाही. अहो, असं करून चालते का? किती तरी लोक आहेत, आपण कुठल्याही फील्डमध्ये बघा, त्यांचं शिक्षण एक असते, आवडीप्रमाणे ते दुसरं फील्ड निवडलेलं असते आणि ते टॉपला पोचतात. घडते का नाही असं? मग आज तरी स्किल्स आहेत, किती तरी जॉब्स आहेत आणि खूप तुम्हाला करणे एवढं आहे. परवा मला एक टेलर भेटला होता, तो सांगत होता हल्ली लहान मुलं, म्हणजे हल्लीची मुलं कोणी हे फील्डकडे येत नाहीयेत, इथे खूप स्कोप आहे म्हणाला तो. का म्हणजे कपडे प्रत्येकाला पाहिजे आणि फॅशन दररोज बदलतीये, त्यामुळे तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून आपण फक्त स्टिचिंग म्हणजे शिंपी एवढ्यात धरून बसतो. फॅशन डिझायनर होऊन मनीष मल्होत्रा एवढं तुम्ही होऊ शकता का नाही, किंवा त्याच्यापेक्षाही मोठं होऊ शकता. फॅशन वर्ल्ड केवढं हे आहे, त्याच्याशिवाय मरण नाहीये का, म्हणजे कायम लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या. अशा रोजचे जीवनात लागणाऱ्या सुद्धा खूप गोष्टी आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण ते स्किल मिळवायला पाहिजे. नुसतं मला जॉब नाही, मला जॉब मिळत नाही म्हणून घरात रडत बसून चालते का? विचार करा. काळ बदललेला आहे, ह्याच्या पुढे का नाही. आपल्याला डिग्री असली तरी डिग्री बरोबर तुम्हाला स्किल पाहिजे. स्किल नसलं की तुम्ही काहीही करू शकणार नाही. डिग्री नसलं, स्किल असली की ती लोक मिळवू शकतील. आज आता तुम्ही फॉर एक्झाम्पल यूट्यूबचं घ्या ना, किती तरी नॉन मॅट्रिक झालेली लोक सुद्धा, 10वी सुद्धा झालेली नाही, महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात. कशामुळे? त्यांच्याकडे स्किल आहे म्हणून. म्हणजे काळ बदलतोय, काळाप्रमाणे आपण जरासं शहाणं व्हायला पाहिजे. आता ह्याचे पुढच्या काळात डिग्री नसली, तुमच्याकडे स्किल नसला की तुम्ही कुठून कुठे पोचू शकता. इज इट क्लिअर? आता फोटोग्राफी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला काही डिग्री पाहिजेच असं नाहीये. त्यामुळे खूप गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला डिग्री नसली पण स्किल असला की तुम्ही कुठून कुठे पोचू शकता. पण तुमच्याकडे स्किल नाही, नुसती डिग्री आहे म्हणजे तुम्ही काहीही करू शकणार नाही. म्हणजे मला सांगा, महत्व कशाला आहे? स्किलला आहे का डिग्रीला आहे? स्किलला आहे. म्हणजे तुमच्याकडे डिग्री असली तरी तुम्हाला स्किल पाहिजे. स्किल नसलं तर नाही, आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे पालकांनी पण लहानपणीपासून मुलांकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन द्यायला पाहिजे. किंवा बाकीचं डिग्री करतात हरकत नाही, बट अलॉंग विथ दॅट त्यांचे आवडीचं स्किलमध्ये ते पुढे जायला पाहिजे. तरच ह्या जगात आपल्याला काहीतरी मिळणार. नाही ते नुसतं गव्हर्नमेंटला दोष देऊन, शिक्षण पद्धतीला दोष देऊन उपयोग नाही. नो डाऊट शिक्षण पद्धती पण बदलेल, हळूहळू बदलायला लागली, बदलेल ती.
पण त्याला वेळ लागणार. पण आताच काय करणार तेवढे पुरतं. त्यामुळे आपण ह्या शिक्षणाबरोबर, कॉलेजचं शिक्षण तुम्ही करत असाल तरी त्याच्याबरोबर तुमचे आवडीचं काहीतरी स्किल्स आपण आत्मसात करायला पाहिजे. देर इज नो अदर वे. का म्हणजे मी म्हटलं तसा डिग्री नसली तरी स्किल असलं की तुम्ही कुठून कुठे जाऊ शकता. पण स्किल नाही, नुसतं डिग्री आहे, काही उपयोगाचं नाही. एवढं आपण जरा जाणून घ्यायला पाहिजे. आणि आपण तरी लकी आहोत, ऑनलाईन ऑफलाईन काही आपल्याला भरपूर करण्यासारखं आहे, करू शकतो आपण. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.